कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडला पुन्हा एकदा आग लागलेली आहे। आधारवाडी इथल्या डम्पिंग ग्राउंडला पुन्हा आग लागली आहे। वारंवार आग लागल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येते। आपण बघतोय या महिन्यात अनेक वेळेला या आधारवाडी इथल्या डम्पिंग ग्राउंडला आग लागण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात। प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, संदीप, गेल्या आठवड्यात सुद्धा या डम्पिंग ग्राउंडला आग लागली होती। विशेष म्हणजे काल मुख्यमंत्री कल्याणमध्ये होते त्यावेळेस सुद्धा डम्पिंग ग्राउंडला आग लागली होती। आता सकाळी सुद्धा आहे, ही आग कायम आहे। जो धुराची लोट आहे ते परिसरात झालेले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलाच एक संतापाचं वातावरण आहे। अग्निशामक दलाकडून ही आग विझवण्यापासून कालपासून प्रयत्न होत आहे, मात्र ही आग कुठे विझताना दिसत नाहीये। इकडचं डम्पिंग ग्राउंड हटवा याकरता इकडे नागरिकांनी मागच्या मे महिन्यामध्ये आंदोलन सुद्धा केलं होतं, रस्ता अडवला होता, मात्र प्रशासन ह्याच्यावर कुठेही काही करताना दिसत नाही आहे। जो डम्पिंगला पर्याय आहे, हा पर्याय सुद्धा आतापर्यंत उपलब्ध झालेला नाही आहे। आणि आग जी आहे, या आगीच्या धुराचे जे लोट आहे कल्याणच्या परिसरात जे आहेत ते जाताना दिसत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये याची चीड निर्माण झाली आहे। अगदी धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। दुष्काळाच्या झळा राज्यामध्ये अधिकच तीव्र बनत चाललेल्या आहेत। अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यानं 2 एकर केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवलाय। पाणी पिकाला नाही आणि त्याचबरोबर मिळत नसलेला हमी भाव, या सगळ्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आणि त्यामुळेच शेतकऱ्यानं आपला संताप जो आहे तो व्यक्त केलेला दिसतोय। खर्च निघत नसल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आपल्या केळीच्या बागेवरून नांगर फिरवलेला आहे। हे दृश्य आपण बघतोय। दुष्काळाच्या झळा किती तीव्र झालेल्या आहेत याचा अंदाज आपल्याला या दृश्यांमध्ये बघून येऊ शकतोय। अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा मधली ही घटना आहे आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे आसमानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकट, अशी शेतकऱ्याची अवस्था निर्माण झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण पावसानं पाठ फिरवली आहे, पिकाला पाणी नाही आणि त्यातूनही पीक पिकवलं तर येणाऱ्या पिकाला हमी भाव मिळत नाहीये, केलेल्या मशागतीचा खर्च हातात मिळत नाहीये, मजुरी हातात मिळत नाही आणि या सगळ्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे। त्यामुळे आज परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांची, त्याचा आढावा जो आहे तो आपल्याला या सगळ्या दृश्यांमध्ये बघू शकतो। यानंतर मंगळवेढ्यामधली एक ब्रेकिंग बातमी येते। मंगळवेढा पोलीस ठाण्यामधील न्यायालयीन कोठडीमध्ये सबजेल मंगळवेढ्यामध्ये एका आरोपी नामे दादासाहेब दिगंबर लेंडवे हा कैदी फरार झालेला आहे। मंगळवेढा इथल्या सबजेल मधून कैदी फरार झालेला आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। नामे दादासाहेब दिगंबर लेंडवे असं या आरोपीचं नाव आहे। हा कैदी होता आणि त्याचं वय होतं 48 वर्ष। तो लेंडवे चिंचाळे या गावचा रहिवासी होता आणि 3/12/2018 रोजी म्हणजे आजच तो शौचाचं कारण सांगून तिथून बाहेर पडला आणि कंपाऊंड भिंतीवरून उडी टाकून तो फरार झालाय। आपण बघतोय मंगळवेढा इथल्या सबजेल मधून कैदी फरार झालेला आहे। आजच सकाळी हा कैदी शौचाच्या बहाण्यानं कंपाऊंड जेलवरून उडी मारून फरार झालाय। महाराष्ट्राचं मिनी महाबळेश्वर, मिनी काश्मीर समजलं जाणारं महाबळेश्वर थंडीच्या कडाक्यानं गारठलंय। महाबळेश्वरचा वेण्णा लेक लिंगमळा परिसरातलं पहाटेचं तापमान 9 अंशांपर्यंत खाली आलंय, त्यामुळे पर्यटक गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत। स्थानिक आणि पर्यटक अनेक ठिकाणी शेकोटीचाही आसरा घेताना दिसत आहेत। या वाढत्या थंडीचा फायदा स्ट्रॉबेरीच्या पिकालाही होणार आहे। आम्हाला असं वाटलंच होतं महाबळेश्वरमध्ये पण थंडी भरपूर वाढली असेल आणि महाबळेश्वरची थंडी ही सहसा गुलाबी थंडी म्हणून ओळखली जाते। तर या थंडीचा आस्वाद घेण्यासाठीच आम्ही आता महाबळेश्वरमध्ये आलेलो आहोत। इथे सुद्धा भरपूर थंडी आहे, जवळजवळ 5-6 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर इकडचं आलेलं आहे। इकडचं वातावरण पण एकदम मस्त आहे, छान आहे आणि छान वाटतं। एकंदरीत शेकोटी वगैरे पेटवल्यामुळे सुद्धा आम्ही एकदम एन्जॉय करतोय आता सध्या राज्यभर अनेक ठिकाणी थंडी वाढताना दिसते आणि म्हणूनच पंढरपुरात विठुराय आणि रुक्मिणी मातेला थंडी वाजू नये यासाठी मंदिर समितीकडून दोघांना उबदार कपड्यांचा पोशाख चढवण्यात आलाय। आपण या दृश्यांमध्ये बघतोय विठू माऊलीचं हे लोभस असं रूप आहे आणि
विठू माऊलीला आणि पंढरीच्या पांडुरंगाला उबदार कपड्यांचा पोशाख चढवण्यात आलेला आहे। प्रत्येक वेळेला हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचा पोशाख जो आहे तो चढवण्यात येतो। नव्या वर्षामध्ये शिर्डी विमानतळावर आणखी विमान सेवा सुरू होणार आहेत। सध्या मुंबई, हैदराबाद आणि दिल्लीहून 10 फ्लाइट सुरू आहेत। आता आणखी काही शहरातून विमान सेवा सुरू होणार आहेत। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शिर्डीत विमान सेवा सुरू करण्यात आली आहे आणि येत्या 6 जानेवारीपासून आणखी काही शहरांमधून शिर्डीला विमान सेवा सुरू होणार आहे। स्पाइस जेटला यासाठी परवानगी सुद्धा मिळाली आहे। गेल्या 1 वर्षामध्ये शिर्डी विमान सेवेला भरभरून प्रतिसाद मिळालाय, कारण वर्षभरामध्ये 1,25,000 भक्तांनी विमान सेवेचा लाभ घेतलाय। थोड्याच दिवसात या विमानतळावर नाईट लँडिंग सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी प्रिया बापट हिने सोशल मीडियावर एक गुड न्यूज आहे अशी पोस्ट शेअर केली होती। दादरच्या प्रभादेवी परिसरातही दादा मी प्रेग्नेंट आहे असे होर्डिंग लावण्यात आले होते। अनेकांनी याबाबत तर्कवितर्क काढले आणि अखेर हे गुपित उलगडलंय। नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन घेऊन येतंय एक नवं कोरं नाटक, दादा एक गुड न्यूज आहे। नुकतंच या नाटकाचे पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर रिलीज करण्यात आलेत। बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट आपल्याला या नाटकाद्वारे पाहायला मिळणार आहे। उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही भावा बहिणीची जोडी आपल्याला या नाटकात दिसणार आहे।